आंब्याला अजिबात काय रे आता आंबेच येत नाहीत. म्हणजे 8 साली जो प्रकार आहे तसं बी म्हणजे येतच नाही अजिबात. म्हणजे धरणाच्या पूर्वी दरवर्षी आंबे यायचे. धरणाच्या पूर्वी यायचे. आणि आता येत नाहीत. आता येत नाही. म्हणजे त्या हवामानाचा काही थोडाफार बदल झाला असेल तर मग त्याचं काही सांगते. धरणाच्या अगोदर यायचे असं एक. आता आम्ही पहिलं लहानपणी असताना खायचो त्याच्यामुळे कळतं. पण आता जसं धरण झालं त्यानंतर पिकाला बराचसा परिणाम झाला. म्हणजे शेत भात वगैरे ते पण व्यवस्थित हा सगळं म्हणजे सगळ्याच पिकावरती परिणाम झालेला आहे. एवढं काय पूर्वी भात पिकायचं त्या पद्धती आता भात पण पिकत नाही एवढं. अच्छा. वाल व्हायचे पहिले. वाल पण आता वालाला पण एवढं पीक नाही. पूर्णच ह्या परिसरातल्या सगळ्याच पिकांना परिणाम झालेला. म्हणजे आता हे आता हायब्रिड आता आले पण आपण वाल असेल किंवा वाटाणा असेल गावठी वाटाणा गावठी पिकं असायची ना त्यांना पिकात बदल नाही व्हायला पाहिजे त्यांच्या ना. त्याच्यात बदल झालाय. आता पूर्वी मसूर लावायचे इकडे. मसूर लावायचे. मसूर पण आता लावतात ते कमी आणि तोच प्रकार आहे सगळा. येतच नाही त्याला पीक कमी पूर्वीच्या. आता पूर्वीची जी लोक जे शेत लावायचं ज्याला जे पहिलं पूर्वी पीक यायचं तेवढं येत नाही आता कमी येत आहे. धरणाच्या पूर्वीच धरण झाल्यानंतर हा बदल झालाय. मोठा आंबा असायचा. म्हणजे हा हे कोणतं झाड आहे? आंब्याच आहे खूप मोठे. लोध. लोध म्हणतात त्याला. लोध. मी अशी किती झाड आहेत इकडे? दुर्मिळ आहेत. नाही बऱ्यापैकी आहेत या जंगलामध्ये. आणि ही खूप उंच वाढतात का अशी? उंच आणि मोठी पण होतात. मग ह्या झाडावर काय गिदड बसायची का? नाही आंबा होता एक पूर्वी अशी म्हणायची. त्याच्यावरती आंबा खूप मोठा आंबा होता याच्यापेक्षा. म्हणजे ह्या झाडापेक्षा उंच नावाचं असायचं गिदाडे आंबा. गिदाडे आंबा. गिदाडे आंबा म्हणायचे त्याला. आता पडलाय म्हणजे मरून गेला जुना तो. दिसत नाही. खूप जुना होता. म्हणजे त्याचा गेर किती असेल खोडाचा? खोडाचा एक 10 फुटाचा व्यास असेल त्याचा. साधा 10 फूट. बराच मोठा होता ना त्याचा. अजून म्हणजे खाली खोड असेल त्याचा. आणि गिदड काय नसायची का? 10 फुटाचा गिदाडे असायचे. हा गिदाड असायचे त्याच्यावर. किती असायची म्हणजे अशा? रान त्यांचं ठिकाणच असायचं ना राहायचं ते. आता नामशेष झाली गिदाड नाही जात आपल्याकडे. नाही राहिले. 20-25 वर्ष झाली ती नामशेष झाली आपल्याकडे. नाही. शेवटचं गिदाड कधी पाहिलं होतं? शेवटचं धरणाचं काम चालू झालं तेव्हा तोपर्यंत होते. धरणाचं काम साधारणतः मला वाटतं 98च्या दरम्यान काहीतरी चालू झालं. 98 की 95 त्या तोपर्यंत होते गिदाड. त्यानंतर एकही गिदाड तुम्ही पाहिलं नाही? शेकरू आहे पण ते कमी एवढे पण नाही. शेकरू आहे थोडं आहे. शेकरू आहे. मला एक सांगा, आता ही जी झाड आहे इथं सहसा आता कोणी येत नाही. आता हे जे खोड बघतोय आपण याच्या साली कोण काढतंय? हे सांबर आहेत ना. सांबर असं आपलं मोठं हरिण शिंगांवालं ते घासतं त्याला. शिंग त्याचं जास्त वाढलं की त्याला ते पाडायचं असतं त्यावेळेला. किंवा मग त्याचं काही कारण असेल त्याचं ते नैसर्गिक. ते बऱ्याचशा झाडांना तुम्हाला असं साल निघालेलं दिसेल. हा एक आहे तिकडं पण झाड. बऱ्याचशा झाडांना म्हणजे वाटाच्या कडेचे त्यांच्या प्रवासातले जेवढी झाडं असतील त्या पूर्णपणे सालिका निघालेल्या दिसतील. हा अशी मी बरीच झाडं पाहतोय का प्रत्येक झाडाला जवळपास अशा हे काढलेले. म्हणजे ही सांबर स्वतःच शिंग गाळण्यासाठी हे करतात. आणि डुकरं पण हे करतात का? डुकरं जमीन उकरतात. अच्छा. खळ आतमध्ये. म्हणजे ते खळ म्हणजे जमीन उकरतात. जमीन उकरतात. त्याला मैदान होतं तिथं मग त्याला आपण खळ बोलतो. अच्छा. हे पूर्णपणे मार्गच आहे. आता तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर आपण जनावरांनी गेलेले मार्ग आहे. म्हणजे हे खास सांबर पेकर यांचा हा वायवट आहे. आपल्याला दिसू शकतील का? मग अशी थोडक्यात गेलं ना ते. भेटल नाही एखादा. जर शांतपणे गेलो तर काही ना काही दिसत आहे एखादा प्राणी. काय जंगलामध्ये जर जनावर बघायचे असतील काय नियम? शांततेतच. आपण जेवढं शांततेत जाऊ तेव्हा आढळलं. हो ना. ते कळप असणार आहे बहुतेक. हो कळपाणी असेल ना. तांबरं कळपाणी असेल. तांबरे. आणि त्यांना आता हल्ला करणार आहे म्हणजे बिबटे वगैरे कमी असल्यामुळे त्यांची संख्या वाढली का? हो. आता हे पुढे दिसतंय त्याला खळ म्हणतात का? दाखवा बरं. हे रानडुकरांनी केलेलं खळ. म्हणजे पूर्ण साल काढली त्यांनी. इकडं पण दिसत. म्हणजे हे काय असं जमिनीखाली उकरतात का काय? हे त्यांना बसण्यासाठी गारवा राहतो ना मातीला त्याच्यामुळे मग ते उकरत राहते. म्हणजे हे करायचं कारण म्हणजे माती थंड असते. माती. आणि त्याच्यामध्ये बसतात हे दिवसभर खणून.
हे रानडुकरांचं नक्की आहार काय? त्यांचा आहार हेच वनस्पतीच, पाला, कंदमुळं वगैरे काय खायचं. मस्त झाड झालं, हिरवं हिरवगार. बघा ना किती भारी दिसत. चैत्र निघतो ना, पालवी फुटायला लागली. चैत्र पालवी फुटलेली आहे. आता आपण कुठं चाललोय? हाच वाट आहे का? नाही, आता आपण पलीकडून खाली जाणार. खरंच आहे, लोकांची कलाकारी एवढं खणायचं म्हणजे जोक आहे का? ना कमरावर कमरेच्या खाली आहे ना, किती खोदलंय ते. डोकावर फंडर काही वेळ लागली मोठी. बरोबर ना, हळू. हा, तुम्ही मग सांगू होते गुळाची ढेप म्हणजे काय असतं इथं? त्याचा पण इतिहास नाही माहिती, पण एक दगड आहे आता गोलाच्या याच्यासारखा आकारासारखा, म्हणजे जातंय थोडक्यात गोल चक्र. त्याला एक ह्या म्हणजे आमच्या परिसरातील लोक सगळे गुळाचे ढेप बोलतात. गुळाची ढेप. हे भरपूर खोल आहे ना. इथं काय गुळ बनवलं जायचं का? इथं जागा पण मोकळी दिसते बऱ्यापैकी. गुळ वगैरे काय बनवतात. किरण भाऊ काही आढळते काय तुम्हाला? हे आता पूर्ण ओपन केल्याशिवाय काय कळणार नाही. कारण नाही ना, काही काही वेळेस तेलाचे गाणे पण असू शकतात. हे म्हणजे आता ह्याचं जे बॅकला गेलेलं जे तोंड आहे ते ज्या वेळेस वरती येईल तेव्हा कळण नक्की काय आहे. किंवा काय काय वेळेस आहे ना, म्हणजे याच्यात पाणी पण ठेवलं जाऊ शकते. याच्या खाली कुंड असेल. हा, असू शकतो. नाही झाकण नाही. आता काय व्हायचं, पूर्वीच्या काळी समजा चालत चालत माणूस जर आला उन्हात तर त्यावेळेस टेम्परेचर वाढलेलं असायचं. मग हे समजा याच्यात आहे ना असं कुंडासारखं असेल हे, आणि त्याच्यात पाणी ठेवायचं, मग त्या पाण्यात पाय टाकून बसायचं, असं पण असू शकतं. बर, म्हणजे थंडाव्यासाठी. गुळाची ढेप. गुळाची ढेप म्हणतो. आता इथला शब्द आहे स्थानिक गुळाची ढेप. हा, माग काय आहे? डुकराची मागे ती. हा, हे डुकर दिसत. तुम्ही बडबड नाही ना केली तर तुम्हाला दिसू शकतात. पण तुम्ही काय करता, मोकर तुमचं तोंड चालतंय ना, पाटपाट पाटपाट सगळी जनावर पळून लावली तुम्ही. आम्ही वर आलो ना त्यावेळेस वरती गेलं परत. मग हळू चाला ना. पण आलो तेव्हा खाली गेलं, हो. परत वरती गेलं.